नमस्कार, मी आहे तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवतो 2 टायर केक आणि ॲनिव्हर्सरी केक आहे. तर मी पहिले स्टार्टिंगला त्याचे टॉपर बनवून घेते. त्यांची 20वी ॲनिव्हर्सरी आहे, त्यासाठी मी याचा पेपरचा एक गोल आकार कापून घेतला. त्याच आकाराचा फॉन्डंट पण कट करून घेतला. नंतर 20 नंबर असा कटर्सने तयार करून घेतला आणि नंतर मी अशी एक बॉर्डर बनवण्यासाठी एक असा रोल बनवून घेतला आणि नंतर मी असं पाण्याच्या साहाय्याने स्टिक करून घेतला फॉन्डंट आणि त्याच्या भोवती जी आपण बनवलेली होती बॉर्डरसाठी लाईन ती अशी लावून घेतली आणि एक्स्ट्रावाली ती कट करून नंतर त्याला असं स्टूलच्या साहाय्याने त्याला डॉट डॉट करून घेतली आणि ती डॉट मी यासाठी केल्यानंतर आपण त्यांना गोल्ड डस्ट करून लावणार आहोत. त्यामध्ये ती डॉट आहे ती डिझाईन उठून दिसेल. असं 20 पण आपण असं मध्ये सेंटरला स्टिक करून घेतले आणि असं टूल्सच्या साहाय्याने डॉट करून घेतलं. आता आपण इव्हापोरेटमध्ये गोल्डन डस्ट मिक्स करून घेऊया आणि साईडने असं बॉर्डरला आणि 20ला लावू आणि याच्या मागे मी 2 स्टिक करून घेतल्या सेलोटेपने आणि असे आपण याला आता गोल्डन करून घेतो आणि मग हे ड्राय करायला ठेवून देणार आहे मी. आणि हा 2 टायर केक होता आणि चॉकलेट फ्लेवर केक होता म्हणून मी एक टीन मध्ये बनवला होता 1 kgचा केक आणि एका बेसमध्ये बनवलेला होता ½ kgचा केक. तर आपण पहिला जो 1 kgचा केक आपण जो खाली ठेवणार आहोत त्याला बनवून घेऊ. क्रम्बल कोट करून घेऊया. पहिला आपण सोक करूया शुगर सिरपने आणि त्यानंतर थोडंसं गनाश स्प्रेड केलं आहे मी स्पॉन्जवरती आणि डच क्रीमने असं त्याला स्प्रेड करून घेतली. नंतर फिलिंगमध्ये केलेलं आहे गनाश आणि चोको चिप्स. असं मी तिन्ही लेअरला करून घेतलं आहे कंप्लीट आणि आपलं असं क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर मी याला सेट करायला ठेवून दिलं आहे आणि तसंच सेम मी जो दुसरा लेअर स्पॉन्ज तयार करून घेतलेला त्याला मी 4 लेअरमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याचा मी असा छोटा स्पॉन्ज तयार करून घेतला. त्यालाही मी क्रम्बल कोट केलेलं आहे डच क्रीमने, सोकिंग केलेलं आहे शुगर सिरपने आणि त्यालाही मी असं स्पॉन्जवरती थोडंसं गनाश लावून घेते. असं केल्याने आपली चॉकलेटची टेस्ट आहे ती इनॅश होते आणि केक खूप छान लागतो. तुम्ही ट्राय करून बघा. तर हे असं आपण डच क्रीम लावून घेतलं, गनाश आणि चोको चिप्सचं फिलिंग करून असं 4 लेअर मी करून घेतले आणि दोन्ही केक सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून दिले. त्यानंतर मी यांना दोन्ही केकला व्हाईट क्रीमने कोटिंग करणार आहे. तर कारण जे आपल्याला फोटो आणि रेड कलरचे मी त्यावरती कपल्सचा वरती टॉपर लावणार आहे आणि गर्ल्सचं रेड कलरचं गाऊन तयार करायचं आपल्याला डिझाईन्स. त्यासाठी मी पहिलं दोन्ही स्पॉन्जला व्हाईट कलरने कोटिंग करून घेणार आहे फायनल. तर पहिला आपण जो डाऊनला ठेवणार आहोत त्याला करून घेऊ आणि नंतर जो टॉपला ठेवणार आहे त्याला करून घेऊ. कारण आपल्याला नंतर जो टॉपला ठेवायचा आहे ते दोन्ही केक सेट व्हायला पाहिजेत. का आपण जेव्हा 2 टायर केक बनवतो आणि ते चांगले सेट झालेले असेल तर त्यांची फिनिशिंगही चांगली येते. मग असं आपण व्हाईट क्रीम लावून घेतलेली आहे पहिली वरती, नंतर साईडला अशी स्पॅलेटच्या साह्याने अशी सर्व स्प्रेड करून घेतली आणि याला टेक्स्चर दिलेलं आहे मी ऑइल ब्रशने. तसे उभे स्ट्रोक साईडने करून घेतले आणि नंतर वरती ब्रशच्या साह्याने वरती स्विरल पॅटर्न करून घेतला. तसंच सेम आपण दुसऱ्या बेसलाही करून घेतो. तसंच पहिले वरती लावून घेतलं व्हाईट क्रीम, नंतर साईडने लावून घेतली आणि नंतर मी याला स्मूथरच्या साह्याने असे स्मूथ करून घेतलं आणि यालाही मी ऑइल ब्रशने उभे स्ट्रोक दिले आणि वरती करून घेतलं स्विरल पॅटर्न. आणि आता आपले दोन्ही केक आपण सेट करायला ठेवून देऊ 10 ते 15 मिनटासाठी. आणि त्यानंतर मी जो आपण खाली ठेवणार आहोत बेस त्यामध्ये असे डॉवेल्स कट करून केकच्या हाईटच्या 4 ठेवून घेतल्यानंतर त्यावरती आपण केक ठेवून घेतला आणि सेंटरला एक मोठी डॉवेल्स टाकून घेतली आणि नंतर आपण आता ह्याला जो पेपर टॉपर आहे तो मी लावून घेतला. पहिला मी वरती लावलेला, नंतर मी विचार केला खाली लावून घेते म्हणजे थोडी हाईट खाली येईल आणि आपण जे टॉपर वरती लावणार आहोत तेच व्यवस्थित दिसतील. तर आता आपण असं 11 आरने ज्याने आपण रोज फ्लावर बनवतो त्या नोझलने असे उभे स्ट्रिप करून घेतले आणि जे डॉलसाठी आपण फ्रिल्स तयार करून आपण डॉल केकला डेकोरेशन करतो तसंच ह्याला आपण साईडने असं फ्रिल्स करून घेतलं आणि आपलं असं डेकोरेशन आता कंप्लीट झालेलं आहे. याला मी शुगर बॉलने असं साईडने स्प्रिंकल करून घेतले आणि केक रेडी झाले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.